नमस्कार मंडळी. मराठी माणूस या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तुळजाभवानीविषयी काही रोचक तथ्य आणि काही कथा पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहावा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपच अशा गोष्टी ऐकायला भेटतील की ज्या कधी आपण ऐकलेल्या नसतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुळजापूर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील आद्यपीठ मानलं जातं. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील 51 शक्तिपीठांपैकी केलेला आहे. विविध ग्रंथात त्वरजा, तुळजा, त्वरिता या नावांनी एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो. त्वरजा व तुळजा या शब्दांपासून वचे संप्रसारण व र, चा आणि ल किंवा ळ होऊन तुळजा किंवा तुळजा असा शब्द बनणे शक्य आहे, असे ग ह खरे यांचे मत आहे. तुळजापूर हे ठिकाण सोलापूरच्या ईशान्येस 45 किलोमीटरवरती व उस्मानाबाद म्हणजेच पूर्वीचे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेला 22 किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील अनेकांची कुलदेवता असल्याने अनेक भाविक तिथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात. तुळजापूरचा प्राचीन इतिहास ठामपणे सध्या तरी सांगता येत नसला तरी तेर हे प्रसिद्ध सातवाहनकालीन व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्याकारणाने तुळजापूर परिसरातून इंडो रोमन व्यापारी मार्ग जात असावा. तुळजापूरपासून जवळच आपसिंगा, तीर्थबुद्रुक, काटी, सावरगाव इत्यादी ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष आढळून आलेले आहेत. या प्रदेशांवर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होता. पुढे काही काळ ब्रिटिश अधिकारी कर्नल मेडोज टेलर हे या भागाचे आयुक्त म्हणजेच कमिशनर होते. तुळजापूर येथील मुख्य आकर्षण म्हणजे तुळजाभवानीचं मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगर रांगेतील यमुनाचल नावाच्या डोंगरावरती बांधलेलं आहे. रांची ढेरे यांच्या मते यमुनाचल हे पर्वतनाम यमनगुड्ड म्हणजेच यमाईचा डोंगर या कन्नड नावाचे संस्कृतीकरण असावे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः 13व्या शतकात बांधलेलं असावं असं दिसतं. सध्या गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळतीर्थ, गोमुखतीर्थ इत्यादी स्थापत्य मंदिर परिसरात दिसते. देवीचं मंदिर हे दगडी प्रकाराचे बंदिस्त असून त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींची भव्य प्रवेशद्वारे आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवऱ्यांत विभिन्न परिवार देवता आहेत. साधारणतः 18व्या शतकात मंदिराच्या बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचं येथील वास्तुस्थापत्यावरून दिसून येते. निंबाळकर दरवाजाच्या बाहेरील भागात दोन्ही बाजूंना मातंगी देवी व भैरवाची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या स्थापत्य रचनेवरून साधारणतः 14व्या शतकात बांधली असावी असे दिसते. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. प्रतिमा एका उंच पीठावर विराजमान असून तिच्या मस्तकावरील मुकुटावर संयोनी लिंग आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र धारण केलेले आहे. पाठीवर बाणांचा भाता आहे. डावा पाय भूमीवरती टेकलेला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. देवी मुखाच्या उजव्या डाव्या बाजूंना चंद्र सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे देवीचं वाहन आहे. त्याच्या खालच्या भागात एक ऋषी आणि डावीकडे एक तपस्वी आहे. देवी मूर्तीवर चक्राकार कुंडले, केयूर, अंगद, काकणे, कंठा, माला, मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत. गह खरे यांच्या मते ही मूर्ती 17व्या ते 18व्या शतकात घडवलेली असावी. तुळजापूर व तुळजाभवानी संबंधित माहिती काही कोरीव लेखांद्वारेही प्राप्त होते. अंबादेवी असा उल्लेख असलेला तुळजापूर परिसरातील महामंडलेश्वर कदंब मुरुड देवच्या काळातील म्हणजेच इसवी सन 1164 मधील एक शिलालेख काटी सावरगाव या गावी सापडलेला आहे. तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेखीय स्पष्ट निर्देश तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 1397 शके 1320 सालच्या एका शिलालेखात पाहावयास मिळतो. या शिलालेखात परसरामाजी गोसावी संभवता दसनामी गोसावी नावाच्या व्यक्तीच्या तुळजापूरच्या यात्रेस आल्याचा उल्लेख देखील आहे. तुळजाभवानी मातेला 101 मोहरांची माळ अर्पण केली गेली होती.
तिच्यातील प्रत्येक पुतळीवरती श्री राजा शिवछत्रपती व श्री जगदंबा ही अक्षरे कोरण्यात आलेली आहेत. सदर माळ छत्रपती शिवाजी द्वितीय किंवा छत्रपती शिवाजी तृतीय यांनी देवीला अर्पण केलेली असावे असे अमोल बनकर यांचे मत आहे. उर्वरित उपलब्ध सर्व कोरीव लेख शिवोत्तर काळातील आहेत. त्यामध्ये अहिल्याबाईंच्या विहिरीतील लेख, धाकट्या तुळजापुरातील तुळजामातेच्या पादपीठावरील लेख, मंकावती गल्लीतील शिलालेख इत्यादी शिलालेखांचा समावेश होतो. तुळजापूरचा एक उल्लेख इसवी सन 1765 औरंगाबाद जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील बिलोनी या गावी तुकाई मंदिरासमोरच्या दीपमाळेवरती दिसून येतो. तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेकडील पितळी प्रवेशद्वारावर 1881चा एक प्रदीर्घ रजतलेख आहे. यात एक स्तोत्र असून याची रचना मध्य प्रदेशातील देवाच्या पवार घराण्यातील राजपुरुष नारायणराव पवार यांनी केलेली होती. मध्ययुगातील अनेक ग्रंथ व बखरींत या देवीचा व क्षेत्राचा उल्लेख आढळतो. 15व्या शतकातील नरसिंह सरस्वती लिखित गुरुचरित्र, महिकावितीची बखर, 16व्या शतकातील गुणकीर्ती लिखित धर्मामृत व अबुल फजल लिखित ऐने अकबरी या ग्रंथातून तुळजाभवानीचा संदर्भ प्राप्त होतात. 16व्या-17व्या शतकातील संत एकनाथ व संत रामदास या संतांच्या लिखाणातही देवीचे संदर्भ आढळून येतात. सभासद बखरीमध्ये अफजल खानाने तुळजापुरात तुळजाभवानी मंदिराची विटंबना केल्याचे वर्णन आलेले आहे. उत्तर मध्ययुगात तुळजाभवानीचे महात्म्य वाढत गेले असल्याचे तत्कालीन कागदपत्रांच्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होते. याचेच प्रतिबिंब तत्कालीन महत्त्वाच्या राजघराण्यांच्या त्या राजघराण्यातील व्यक्तींच्या संबंधांच्या आधारे निदर्शनास येते. या घराण्यात छत्रपती शाहू महाराज, मुधोजी निंबाळकर, रावरांबा निंबाळकर, दामाजी गायकवाड, महाजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर व पेशवे घराण्यातील स्त्रियांनी तुळजापूरला भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात. तुळजापुरात अनेक तीर्थ असून त्यापैकी कल्लोळ तीर्थ आणि गोमुख तीर्थ आणि सुधाकुंड ही तीर्थे भवानी मंदिराच्या प्रकारात आहेत. पापनाशी तीर्थ गावाच्या दक्षिणेस बालाघाट डोंगराच्या कड्यावरती आहे. मंकावती अथवा मंकावती तीर्थ भवानी मंदिराच्या पूर्वेकडे आहे. स्थल पुराणात या तीर्थाचा उल्लेख विष्णुतीर्थ या नावाने आलेला आढळतो. नागझरी हे तीर्थ भवानी मंदिराच्या उत्तरेस काळभैरवाच्या वाटेवर दक्षिण बाजूस डोंगरदरीत आहे. याशिवाय भारती बुवांच्या मठाच्या मागील बाजूस काशीकुंड आहे. रामवर दायनीजवळ रामकुंड आहे. अरणबुवांच्या मठाजवळ चंद्रकुंड आणि सूर्यकुंड ही 2 कुंडे आहेत. मातंगी कुंड हे मातंगी देवीशी संबंधित तीर्थ आहे. याशिवाय भगवतीबाईंची विहीर, सोंजीबुवाची विहीर, कोटाची विहीर, पीराची विहीर, लिंगप्पा नायकांची विहीर अशा अनेक विहिरी तुळजापुरात आहेत. कर्नाटकातील विशेषतः सेन कर्नाट आणि संभवतः कदंब ही राजकुळे तुळजाभवानीच्या उपासनेशी संबंधित होती. सेन व कर्नाट या 2 राजकुलांनी तिचा महिमा सुंदर बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळपर्यंत पोहोचविला. नेपाळमधील काठमांडू व भक्तपूर येथे तुळजाभवानीची मंदिरे सुद्धा आहेत. येथे भवानी मातेला देगू तलेजू या नावाने ओळखले जाते. नेपाळी परंपरेनुसार भक्तपूर येथील मंदिर 1324 साली उभारले गेले. तुळजामातेच्या पुजाऱ्यांसाठी वापरली जाणारी भोपा ही संज्ञा कदमराव पाटलांना लावली जाते. राची ढेरे यांच्या मते भोपा ही संज्ञा संस्कृतेतर देशी भाषेतील आहे. भोपा या संज्ञेचा निशंक लिखित उल्लेख उत्तर कोकणातील शिलाहारांच्या कोरीव लेखांत आढळतो. एकूणच पुजाऱ्यांसाठी भोपा ही संज्ञा उपयोगात आली असावी. तुळजापूरच्या भोपे घराण्यात भगवतीबाई ही कर्तबगार महिला होऊन गेली. महाराणी ताराबाईंचे नातू रामराजे हे भाऊबंदकीच्या कारस्थानात बळी पडण्याची भय असल्यामुळे महाराणी ताराबाईंनी त्यांना जन्मक्षणापासून गुप्तपणे भगवतीबाईंच्या घरी तुळजापुरात सुरक्षित ठेवले होते असे सांगितलं जातं. तुळजापूरच्या भोपे घराण्याचा आणि महाजी शिंदे यांचाही विशेष संबंध होता. त्यांनी तुळजापूरच्या आनंदराव कदम भोपे यांच्या मुलीशी 1792 साली विवाह केला होता. प्रख्यात दत्तोपासक माणिकप्रभू शके 1739 ते 1787 देवीचे भोपे होते. तुळजापुरात काही मध्ययुगीन मठही आहेत. हे सर्व मठ तुळजाभवानी मातेच्या विभिन्न पूजाविधी व अन्य सेवाकार्यांशी जोडले गेले आहेत. या मठांमध्ये रणछोड भारती मठ, गरीबनाथ मठ, वाकोजीबुवांचा मठ, हमरोजीबुवांचा मठ, अरणबुवांचा मठ, सोमवारगिरीजी मठ प्रमुख आहेत. रणछोडदास मठाची परंपरा 10 नामी गोसाव्यांपैकी भारती शाखेची आहे. गरीबनाथ या नाथपंथीय मठात
हिंगलाज देवीचा तांदळा असून या मठाला औरंगजेबासह अनेक राजे रजवाड्यांनी दिलेले सनद आहेत. तुळजाभवानी मंदिराव्यतिरिक्त यमाई मंदिर, रामवरदायिनी मंदिर, घाटशीळ, आडातला गणपती, लवणी गुंबद इत्यादी अन्य स्थळे तुळजापुरात आहेत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा हा माहितीपर एक व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स देऊन नक्कीच कळवा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.